नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की पार्टीमध्ये आता जानकीने सर्वांना एकत्र तर आणलेलं असतं, परंतु नासका कांदा जो आहे तर ती ऐश्वर्याला काही देखवत नाही. तिला असं वाटत असतं की नक्की आता जानकी ह्या सर्वांना परत एकत्र आणीन आणि आपल्याला मात्र आपलं जे काही कारस्थान आहे ते आपल्यावर उलटेल, म्हणजे सर्वजण जानकीच्या बाजूने होतील. त्यामुळे आता मात्र तिला खूप टेन्शन येतं आणि आता इकडे ऋषिकेश मात्र ऐश्वर्यावर आरोप करायला जातो. तेव्हा मात्र सारंगला खूप राग येतो. सारंगला आता राग आल्यानंतर मात्र तो ऋषिकेशवर धावून जातो. कशाचेही तो विचार करत नाही, कारण एकमेकांना आता ते इतकं काही बोललेलं असतात, तर एकमेकांच्या अगदी विरुद्ध ते झालेले असतात. परंतु आता मात्र त्यांच्यामध्ये आणखीन थिणगी कशी टाकायची हे मात्र आता या ऐश्वर्याने ठरवलेलं असतं. तिला असं वाटत असतं की नक्की आता एकच उपाय आहे, म्हणून तो डॅडाला ती आपला उपाय सांगते. आणि आता तिच्या डॅडाला तर खूप अभिमान असतो की खरंच आपली मुलगी किती असं नवीन जे काही गेम आहे ते खेळते, अगदी तिचं डोकं किती सुपर चालतं. म्हणून आता तो ऐश्वर्यावर खूप खुश असतो आणि आपले जे काही गुंड आहे तिच्या मदतीसाठी तो पाठवतो. आणि जी सुमित्रा एंटरप्राइज कंपनी आहे तर त्या कंपनीची पार्टी वगैरे सर्व काही त्या कंपनीत नासधूस करून सर्व असं इकडे तिकडे फेकून दिलेलं असतं. अगदी कंपनीची उलथापालथ करून टाकलेली असते. आणि आता त्याच गाड्यांना असं सांगायला लावलेलं असतं आणि तेथे जे काही CCTV फुटेज आहे. आणि तेव्हा मात्र आता त्यांमध्ये ते गडी मुद्दाम ऋषिकेशचं नाव घेतात, कारण जर असं केलं तर आता यामध्ये नक्की एका दगडात दोन पक्षी मरू शकतात. कारण आता जे घरच्याविषयी जे गैरसमज आहे तर ते आणखीन ऋषिकेशविषयी तर वाढतीलच. जानकी कितीही त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु तरीसुद्धा मात्र आपण जर ही तिणगी टाकली तर सारंग घरातील सर्वजण हे ऋषिकेशच्या विरोधात जातील. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने असा डाव खेळलेला असतो आणि आपले गडी तिकडे पाठवलेले असतात. सयाजीच्या सांगण्यावरून सर्व काही लोक कंपनीत जातात आणि कंपनीत गेल्यानंतर सर्व काही वस्तू इकडे तिकडे फेकून देतात. अगदी कंपनीचा तोडाफोड करून टाकतात. सर्व सामान इकडे तिकडे तोडून फोडून फेकून दिलेलं असतं. सुमित्रा एंटरप्राइज कंपनीचं नावसुद्धा अगदी तेथे खाली पाडून ती पाटीसुद्धा फेकून दिलेली असते. आणि आता जे काही अगदी नुकसान ते करून ठेवलेलं असतं आणि ते कोणी केलं हे ऋषिकेशने करायला सांगितलं असं तेथे आपल्या गड्यांना ती बोलायला सांगते. तेव्हा ते गुंड सर्व तेथे दुरुस्ती करतात आणि सर्व काही नासाडी करून तेथून आता जायला निघतात. चला रे, आपल्याला ऋषिकेश दादानी जे काम सांगितलं होतं ते काम तर झालं असं मुद्दाम ते जात्या वेळेस म्हणतात. म्हणून आता हे सर्व ऐश्वर्या त्याच प्लॅनचा फायदा उठवते आणि ते सर्व काही आता त्या पार्टीमध्ये येते आणि पार्टीमध्ये सर्व काही तमाशा घालवण्याचा ठरवते. सर्वांसमोर ती म्हणत असते की बायको ही नातं जोडते आणि इकडे नवरा आहे तर तो सर्व काही नात्यांचा, म्हणजे सुमित्रा एंटरप्राइज कंपनीची सर्व काही त्याने अगदी नासाडी अगदी तोडाफोड करून ठेवलेली आहे असं ती तिकडे दाखवते. तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो आणि सारंग तर आता जो काही त्यांचा फॅमिली फोटो आहे तर त्यावरच अशी ती पेटलेली कॅन्डल फेकतो आणि नक्की तो फोटो पेट घेतो. परंतु तरीसुद्धा आपली जानकी हार मानत नाही. जानकी म्हणत असते की ऐश्वर्या, अगं तू कितीही काही करण्याचा प्रयत्न कर, परंतु मी कधीही फॅमिली ही विरघळून देणार नाही. आणि त्यामुळे आता ही फॅमिली आपल्याला एकत्र आणणार म्हणजे आणणारच. आणि त्या घरातून जी काही फॅमिली तोडणारी तू आहेस तिला मी लवकरच कशी घराच्या बाहेर काढते हे ऐश्वर्या बघतच राहा. अगं कितीही कासवा आणि सस्यासारखी तू शर्यत जरी खेळत असली ना तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. कारण अगं ससा कितीही वेगाने जाऊन जरी शर्यत पहिल्यांदा तो जिंकत असतो, परंतु त्याला हे माहीत नसतं की कासव किती चालाक आहे. आणि त्याच कासवाचा आता युक्ती वापरून मी कशी तुझ्या हातातून सर्व काही काढून घेते हे बघतच राहा. अगं तू कितीही नातं तोडण्याचा प्रयत्न कर, परंतु हे नातं कधीही तुटणार नाही. एका सासू, एका आई आणि मुलाचं नातं कधीही तुटणार नाही. ऐश्वर्या, एक दिवस तुझ्याच हाताला धरून हे सर्वजण तुला घराच्या बाहेर काढतील. तेव्हा आता पार्टीमध्ये झालेला हा सर्व जो काही राडा आहे तो बघून ऋषिकेश तर रागाने तेथून निघून जातो. परंतु घरी आल्यानंतर मात्र जानकी म्हणत असते की ऋषिकेश प्लीज, मला असं करायचं नव्हतं. मला फक्त आपली माणसं एकत्र आणायची होती, परंतु जो काही गेम खेळला तो त्या ऐश्वर्याने खेळला. परंतु आता मात्र नाही. आता मात्र ऐश्वर्याला दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. आता गप्प बसायचं नाही. म्हणून आता
ऋषिकेश म्हणत असतो की आपण शक्तीने नाही तर युक्तीने काम करायचं आणि ऐश्वर्याला दाखवून द्यायचं की आपण सुद्धा काय आहोत ते. तेव्हा आता शेतकऱ्यांनी ऋषिकेशला अगदी पाठिंबा देऊन सर्व शेतमाल कसा बाहेर विकायचा हे ॲपद्वारे सर्व शेतकरी आता स्वीकारतात आणि त्याप्रमाणे आता ऋषिकेशचा जो काही बिझनेस आहे तो अगदी लाखोतून करोडोमध्ये जातो. आणि आता मात्र त्यांना आता हे संधी साधायची असते की नक्कीच सुमित्रा एंटरप्राइज कंपनीची ही जी काही गेम ऐश्वर्याने पलटवला तो कोणत्या कारस्थानामुळे आणि त्या पुराव्यासहित तो शोधून काढायचा आणि आता त्या संधीचा फायदा घेऊन तेव्हा मात्र तो CCTV फुटेजमध्ये सर्व काही चेक करतो की नक्की हे तोडणारे फोडणारे गुंड कोण होते, आता हे शोधायला हवं. म्हणून आता ऋषिकेश आणि जानकी त्याच्या मागे लागतात आणि आता त्या गुंडांचा पाठलाग करून ऋषिकेश सर्व काही सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्या गुंडांना एका ठिकाणी गाठतो आणि हे सर्व तुम्हाला कोणी करण्यासाठी सांगितले होते, नक्की ऐश्वर्या आणि सयाजीचा हा प्लॅन आहे, परंतु त्यांच्याकडून मात्र आता कबूल काय करून घ्यायचं, हे जे कोणी केलेलं आहे ना तर ते ऐश्वर्याने करण्यासाठी सांगितलेलं आहे असे मात्र आता पुरावा आपण शोधायचा. आणि त्यानुसार मात्र आता सर्व काही सुरुवात तर होतेच, परंतु आता ते गुंड बोलून जातात की हे सर्व सयाजी पाटील आणि ऐश्वर्याने करण्यासाठी सांगितले. म्हणून आता जानकीला आणखीन एक खूप मोठा पुरावा तर मिळतोच आणि जानकी त्याच पुराव्याचा फायदा घेऊन आता ऐश्वर्याची जी काही तिचा रुबाब आहे आणि जे काही ती वागते ते सर्व काही तिचं सत्य आता बाहेर काढणार असते. त्यानंतर मात्र आता नानांना हे सर्व सौमित्र सांगतो की नाना आपल्या कंपनीची जी काही इतकी म्हणजे तोडाफोड केली ती सर्व त्या ऐश्वर्याने केली. नाना अहो जानकी बहिणी आणि माझं स्वप्न होतं की आपण आपल्या फॅमिलीला एकत्र आणायचं आणि ती फॅमिलीला कसं एकत्र आणायचं हे त्या ऋषिकेशच्या वाढदिवसाच्या दिवशी ठरवलेलं होतं, परंतु ऐश्वर्या तेथे आली आणि ऐश्वर्याने सर्व काही गेम पलटवला. परंतु नाना आता बाद झालं. नाना तुम्ही आता लवकरात लवकर बरे व्हा, कारण तुमच्यावर सर्व काही अवलंबून आहे. ज्या दिवशी नाना तुम्ही आईला सांगता की त्या दिवशी ऐश्वर्याने तुम्हाला ढकलून दिले होते, त्याच दिवशी आता आईच्या मनातील शर्वरी ताईच्या मनातील गैरसमज मिटेल आणि या ऐश्वर्याच्या ताब्यातून आपली सुटका होईल. जोपर्यंत ही या घरामध्ये आहे तोपर्यंत आपलं कुटुंब काही एकत्र येऊ शकत नाही. तेव्हा आता नानांना खूप वाईट वाटतं. नाना म्हणतात की अरे सौमित्र ते कडं असं आहे की ते आता त्या सयाजीच्या हातात आहे आणि आता नानांनाही काही सांगता येत नसतं. नाना परत सौमित्रला म्हणत असतात की जानकीला परत तू माझ्याकडे घेऊन ये, नाहीतर मला तू जानकीकडे घेऊन चल. मला आता सत्याचा जो काही हा घाट आहे तो आता घालायला हवा, नाहीतर आपलं रणदिवे कुटुंब पूर्णपणे बरखास्त होईल. त्यासाठी आपल्याला अगोदर एक पाऊल उचलावे लागेल. जानकीला मला भेटावे लागेल, नाहीतर जानकीला घेऊन तुला येथे या घरात माझी भेट घडून द्यावी लागेल, कारण ते कडं आपल्या हातात मिळवणं खूप काही महत्त्वाचं आहे. जर ते कडं सयाजीच्या हातात गेलं आणि ते सर्व काही त्यांना समजलं तर मग आता सर्व काही रणदिव्यांची प्रॉपर्टी ही धोक्यात असेल. ती सर्व त्या सयाजीच्या घशात जाईल आणि त्या ऐश्वर्याच्या. त्यामुळे आता काही झालं तरी आपण मात्र हे सर्व होऊन द्यायचं नाही. तेव्हा आता सौमित्र कसा वागला, म्हणून सौमित्र कसा वागतो आणि सारंग कसा वागतो हे सर्व काही नानांना बघून सौमित्राचा अभिमान वाटतो. कारण नाना अहो सारंग इतका बदललेला आहे की कारण तो आपल्या बायकोच्याच तालावर नाचतो, त्यामुळे त्यालासुद्धा आता काही कळून द्यायचं नाही आणि त्याच्यासमोरसुद्धा आता ह्या ऐश्वर्याचं भिंग फुटायला हवं. म्हणून आता इकडे जानकी आणि ऋषिकेश त्या गुंडांना पकडून आणतात आणि जे काही सत्य आहे ते सारंगसमोर उघडकीस आले. तर सारंग तर ऐश्वर्याच्या पूर्ण बाजूने असतो, तर सारंगचे जर अगोदर डोळे उघडले तरच मात्र आता खूप मोठा सत्याचा उलगडा होईल. पण त्या अगोदर मात्र आता ऐश्वर्या आणि तिचे डॅडा एकमेकांशी बोलत असतात. ऐश्वर्या ही आपल्या डॅडाला सांगत असते की डॅडा अहो बघितलंस का काय मी गेम खेळले, एका दगडात मी 2 पक्षी मारले, कारण सगळेजण ऋषिकेशच्या वाढदिवसाला तिकडे गेले होते आणि इकडे मी आपल्या कंपनीचं जे काही आपल्या माणसांनी तोडाफोड करण्यासाठी सांगितली होती आणि त्यांना त्या ऋषिकेशचं नाव आपण घ्यायला सांगितलं. म्हणून आता पुन्हा या घरामध्ये इतकं एक वादळ म्हणजे त्या जानकी आणि ऋषिकेशला कोणतंही स्थान नाही. नक्की आता जे काही झालं ते आपल्या बाजूनेच झालं. म्हणून आता ऐश्वर्या खूप खुश होऊन आपल्या डॅडाशी बोलत असते आणि आता हे ऐकतो तर सारंगला आता खूप मोठा असा धक्का बसतो. सारंग एका जागी स्तब्ध होतो. ऐश्वर्या काय बोलतात आणि आपण तर ऐश्वर्यावर विश्वास ठेवून एक खूप मोठी चूक केली की काय.
म्हणजे हे जे काही करते ते ऐश्वर्या आणि तिचा डॅडा मिळून करतात आणि त्याचं जे काही खापर आहे ते ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्यावर फोडतात. नक्की आपण खूप मोठी चूक केली, आपण असं करायला नको होतं. आणि इकडे मात्र आता त्या गुंडांना गाठून ऋषिकेशने ते सर्व काही पुरावे त्यांना अगदी मारून मारून मिळवलेले असतात की सुमित्रा एंटरप्राइज कंपनी तुम्ही इतकी बरखास्त का केली, काय कोणत्या नात्याने केली आणि कोणत्या हक्काने, याचा जाब आता आपला ऋषिकेश हा ऐश्वर्याला आणि सयाजी पाटलला विचारणार असतो. आणि त्यासाठी त्याने खूप काही पुरावेसुद्धा गोळा केलेले असतात. आणि आता सारंगसमोरसुद्धा ऐश्वर्या आणि तिच्या डॅडाचा खरा चेहरा आलेला असतो. आणि आता नानासुद्धा त्यांनासुद्धा खूप वाईट वाटत असतं की त्या कड्याचे सत्य जानकी आणि ऋषिकेशपर्यंत कसे पोहोचवायचे, काय नेमकं करू. म्हणून आता ते जानकी आणि ऋषिकेशची भेट घ्यायची ठरवतात. आणि आता भेट घेतल्यानंतर आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा तर ते करणारच असतात. परंतु त्या अगोदर मात्र आता या सयाजीच्या हातातील कडं कसं हिसकवायचं आणि ते कडं परत कसं मिळवायचं हे आता त्यांनी आनंदी ऋषिकेश आणि जानकीला हे सर्व सांगायचं ठरवलेलं असतं. त्यासाठी आता सौमित्र यात नानांची मदत करणार असतो. आणि आता जे काही ऐश्वर्या अगदी या रणदिव्यांच्या घराला विळखा घालून बसलेली आहे तिच्या ताब्यातून लवकरात लवकर हे सर्व काही काढून घ्यायचं, तरच आपण सर्वजण एकत्र येऊ शकतो असं आता सर्वांनी ठरवलेलं असतं. आणि सारंगला आता खरा चेहरा या ऐश्वर्याचा समजल्यानंतर त्याला खूप मोठ्या सत्याचा उलगडा आता होतो आणि त्याला आपला खरंच जे काही वागलो त्याचं खूप त्या चुकीचे पश्चाताप होत असतो. आता सारंग हा जानकी आणि ऋषिकेश यांची भेट घेऊन त्यांची माफी मागणार असतो आणि त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप होऊन तो आता लवकरच ह्या जानकी ऋषिकेशला घरी आणण्यासाठी आता एक खूप मोठा निर्णय घेणार असतो. ऐश्वर्याची असणारी नातं तोडून तो जानकी आणि ऋषिकेशला घरी घेऊन येणार असतो. तेव्हा आता पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.